अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात येते आहे। अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन, शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। सोलापूरच्या रामवाडी भागात गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे। त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांनी आपल्या नवीन जिल्ह्याच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी यांची बैठक घेतली। या बैठकीला जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर, पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे, दक्षिणचे बाळासाहेब बंडगर, महिला आघाडीच्या लातूर निरीक्षिका सुवर्णा झाडे, राष्ट्रवादीचे युवक आघाडी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा आणि विधानसभा आगामी निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी करून सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची ताकद सिद्ध करावी असं आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।